मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना। प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता। अहिल्यानगर जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार। जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। गोळीबारात तरुण गंभीर जखमी, उपचार सुरू। पुण्यातील कार अपघात प्रकरणातील जखमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा खर्च सरकार उचलणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। आम्हाला कुणी आडवा गेल्यास आडवा केल्याशिवाय राहणार नाही। रायगडमधील कार्यक्रमातून भरत गोगावलेंचा तटकरेंना इशारा, तर खांद्यावर रुमाल टाकणारा हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो गोगावलेंचा टोला। मंत्री भरत गोगावलेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना नॅपकिन वाटप। काही दिवसांपूर्वी सुनील तटकरेंनी नॅपकिन उडवत गोगावलेंची खिल्ली उडवली होती, त्याच मैदानातून गोगावलेंचं प्रत्युत्तर। तटकरे कुटुंबीय चीटर। रायगड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फक्त भाजपा आणि शिवसेनेची युती असणार। सुनील तटकरेंना हद्दपार करणार शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल। सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू। पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर बघा, आमदार महेंद्र थोरवेंचा इशारा। भोकर मतदारसंघात लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी केलं। अमोल मिटकरींकडून हाकेंची ऑडिओ क्लिप पोस्ट करत आरोप, तर सूरज चव्हाणांकडूनही हाकेंचा बिअरच्या बॉटलसोबतचा फोटो ट्विट करत टीका। मी पाणीतोड केलं तर अजित पवार नदीतोड सिंचन तोड। लक्ष्मण हाकेंचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्युत्तर, तर अजितदादांनी सत्तेत जाण्यासाठी कुठे कुठे तोडपाणी केलं ते सांगू का, हाकेंचा इशारा। सुनीता जामगडे 3 पाकिस्तानींना भेटण्यासाठी सीमा ओलांडून गेली। तिन्ही पाकिस्तानी की गुप्तचर यंत्रणेचे एजंट, याचा तपास सुरू। सुनीताला आज कोर्टात हजर करणार। प्री वेडिंग बंद करा, लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजानं जाहीर केली आचारसंहिता। समाजहित लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांनी नियम पाळण्याचं आवाहन। बीडमध्ये ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी गर्भपिशवी काढली। गर्भपिशवी काढलेल्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरसाठी प्रस्थान। 700 किलोमीटर पायी प्रवास करत पालखी जाणार आषाढी वारीला। वाशिममध्ये पावसाची जोरदार हजेरी। नेतनसामधील पेरूच्या फळबागेचं मोठं नुकसान। फळं खराब झाल्यानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना फटका। 500 एकर जमीन पाण्याखाली। ऊस, कांदा आणि ज्वारी पिकांचं नुकसान। आज मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट, तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियातही येलो अलर्ट जारी। दमदार पावसानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकणातले अनेक धबधबे प्रवाहित। 1000 फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मणिपूरमध्ये अतिमुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। गुवाहाटी ते इम्फाळ पावसाचं थैमान। पूर आणि भूस्खलनात 28 जणांचा मृत्यू। 23 लाख नागरिकांना पुराचा फटका। नायजेरियातील मोक्वा शहराजवळ धरण फुटल्यानं पूर। आतापर्यंत 150 जणांचा मृत्यू। 1,500 लोकांना पुराचा फटका। घरं पुरात वाहून गेली, अनेक नागरिक बेपत्ता। रशियाच्या ओलेना आणि बेलाया हवाई तळांवर युक्रेनचा ड्रोन हल्ला। रशियन वायुदलाची 41 लढाऊ विमानं हल्ल्यात उद्ध्वस्त। रशिया युक्रेन युद्धाची आग अजून भडकण्याची चिन्ह। क्वालिफायर 2 मध्ये पंजाबचा मुंबईवर 5 गडी राखून दणदणीत विजय। 11 वर्षांनंतर पंजाब आयपीएलच्या फायनलमध्ये। अंतिम सामन्यात उद्या बंगळुरूशी भिडणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।